नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून घेणार आहोत। आज जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अधिक महिन्याच्या पौर्णिमेसंबंधी असणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण उद्याची जी काही तिथी असणार आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे। 31 मेला आहे अधिक महिन्याची पौर्णिमा। अधिक महिन्याच्या पौर्णिमेची तब्बल 3 वर्षांनी अशी ही सुवर्ण संधी मिळते। आता पौर्णिमा म्हटलं तर लक्ष्मी मातेची तिथी असते आणि अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा महिना देखील असतो आणि या महिन्यात विष्णूंची पूजा, आराधना, सेवा, व्रत केले जाते। तसेच या पौर्णिमेला देखील अनेक जण व्रत आणि धार्मिक विधीही करतात। तर आज आपण ज्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास करून या दिवशी सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपल्याला काय काय कामे करायची आहेत, काय सेवा करायच्या आहेत आणि काय उपाय करायचे आहेत याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला जमणार आहे तशी कामे किंवा तशाच सेवा करण्याचा प्रयत्न करावा आणि या ठिकाणी मी 11 कामे तुम्हाला सांगितलेले आहेत। त्यापैकी तुम्हाला जेवढी शक्य होणार आहे तेवढी तुम्ही करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम पौर्णिमा प्रारंभ कधी आहे आणि पौर्णिमा समाप्ती कधी आहे हे आपण जाणून घेऊया। तर बघा, 30 मे 2026 रोजी शनिवारी पौर्णिमा दुपारी 11:58 सुरू होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती रविवारी दुपारी 2:14 समाप्त होत आहे। त्यामुळे 30 तारखेला किंवा 31 तारखेला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायचं आहे आणि या संपूर्ण अधिक मासात आपण कधीही सत्यनारायण करू शकतो। पण जे लोक फक्त पौर्णिमेचं सत्यनारायण करणार आहेत त्यांनी 30 तारखेला केलं तरी चालेल आणि 31 तारखेला केलं तरी हरकत नाही। त्याचप्रमाणे उपाय, सेवा करण्यासाठी देखील हे दोन्ही दिवस खूप चांगले आणि महत्त्वाचे आहेत। आता कुठली कामे करायची आहेत हे आपण प्रथम जाणून घेऊया। नंबर 1, तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल किंवा चिमूटभर हळद मिसळायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। या व्यतिरिक्त तुम्ही कच्चे दूध म्हणजेच न तापलेले जे दूध आहे ते देखील 1 चमचा टाकू शकता। आता बघा, या दिवशी आणि अधिक महिन्यात खऱ्या अर्थाने तीर्थस्नानाला महत्त्व आहे किंवा नदीवर जाऊन स्नान करण्याला देखील महत्त्व आहे। पण आजकाल आपण या गोष्टी करू शकत नाही किंवा केल्याही जात नाही। त्यामुळे जर गंगाजलाची बॉटल आपल्या घरामध्ये असेल किंवा ती बॉटल आपल्या घरामध्ये असायलाच हवी। अगदी 10 ते 15 रुपयाला ती बॉटल कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानातही मिळते, तर ती आपल्या घरी असायला हवी। आणि या ज्या काही विशेष तिथी असतात तर त्या तिथीला थोडेसे 2 थेंब आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। यामुळे गंगा स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। या व्यतिरिक्त गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं कच्चं दूध देखील टाकू शकता। त्यानंतर अंघोळ झाल्यावरती आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील थोडं थोडं गंगाजल शिंपडायचं आहे। गंगाजल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर गुलाबजल किंवा गोमूत्र जरी शिंपडले त्यामध्ये थोडीशी हळदही एकत्र केली तरीही चालणार आहे। पण अशा प्रकारे आपलं घर शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे। नंबर 2, त्यानंतर नेहमीप्रमाणे आपला मुख्य दरवाजा आणि आपला उंबरठा आणि अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं। मुख्य दरवाजा पुसून झाल्यावर त्यावर देखील शुभ आणि लाभ लिहायचं आणि अशा पद्धतीने उंबरठा पूजन देखील आपल्याला करून घ्यायचं आहे। उंबरठा पूजन करायला फार अवघड नाही, त्यावर आपल्याला फक्त हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन करायचं असतं। त्यानंतर त्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची असतात किंवा हळदी कुंकवानेही काढू शकता। तसेच स्वस्तिक काढायचं असतं। इतकं सोपं हे पूजन असतं। त्यानंतर धूप दीप ओवाळायचं। फुलं असतील तर त्या ठिकाणी दोन्ही बाजूला आपल्याला उंबरठ्याच्या फुलंही ठेवायचे असतात आणि अशा प्रकारे उंबरठा पूजन हे करायचं आहे। नंबर 3, त्यानंतर पुढे आपल्याला जी काही आपली देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे। तुमच्या घरामध्ये रोज जशी तुम्ही देवपूजा करता तशाच पद्धतीने पूजा ही करायची आहे। त्याचप्रमाणे बघा, अधिक महिन्यामध्ये देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर ती एका चौरंगावर स्थापित करा आणि त्यांची विशेष पूजा करावी। गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य असेल तर, किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा लावा। अगरबत्ती आणि फुले अर्पण करा। भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावं। लक्ष्मी मातेला कमळ किंवा पांढरी फुलं व्हावीत। शांतपणाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करा आणि शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जप करावा। त्यानंतर नैवेद्यामध्ये खीर, पंचामृत किंवा साखरेचा प्रसाद दाखवा आणि नंतर तो प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटा। धार्मिक मान्यतेनुसार पूजेमुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, सुख समृद्धी वाढते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते आणि ही सेवा अधिक पटीने फलदायी देखील मानली गेली आहे अशी श्रद्धा आहे। पूजेनंतर संध्याकाळी सुद्धा तुळशीपुढे दीपदान करा।
त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू आणि लक्ष्मीची देखील एकत्रित सेवा करायची आहे. त्यामध्ये काय येतं तर आपण श्री सुक्तम पठण करू शकतो, पुरुष सुक्तम पठण करू शकतो, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र हे देखील 16 वेळेस तुम्ही म्हणू शकता. ही झाली लक्ष्मी प्राप्तीची सेवा. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता. नंबर 4, या व्यतिरिक्त सत्यनारायण जर तुम्ही अजूनही तुमच्या घरामध्ये करत नसाल तर अधिक महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू करा आणि दर पौर्णिमेला, दर महिन्याला येणारी जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण तुम्ही करू शकता. बघा, याने देखील आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते, पण यामध्ये सतत सातत्य असणे गरजेचं आहे आणि दर महिन्याला आपण या गोष्टी करायलाच हव्या. नंबर 5, अधिक मासाच्या म्हणजे पुरुषोत्तम मासाच्या पौर्णिमेला भगवान शंकरांची आराधना करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या किंवा उद्याच्या दिवशी आपल्याला शंकरांच्या पिंडीवर पंचामृताने किंवा दुधाने किंवा साध्या पाण्याने का होईना अभिषेक घालायचा आहे. तुमच्या घराजवळ जर कुठे शंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे. तिथे बसून आपण शिवमहिम स्तोत्र म्हणू शकतो किंवा शंकर भगवानांची 108 नामावली घेऊन त्या ठिकाणी बेलपत्र देखील अर्पण करू शकता. तसेच मंदिरात या दिवशी दीपदान देखील आवश्यक करू शकता. नंबर 6, त्यानंतर आपल्याला या अधिक मासामध्ये पौर्णिमेला देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित करतो त्याच्या खाली एक वस्तू ठेवायची आहे. ती काय तर विड्याचं पान. विड्याच्या पानाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पूजेमध्ये महत्त्व आहे. त्यामुळे पौर्णिमेला आपल्याला 2 विड्याची पानं दिव्याखाली ठेवायची आहे. पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून अक्षत अर्पण करा आणि त्यावरती दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. देवघरामध्ये जो आपण दिवा लावणार आहोत ते तर ठेवायचेच आहेत, पण अधिक महिन्यामध्ये दीपदानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही उंबरठ्यावर तुळशीपाशी आवश्यक असे विड्याचं पान ठेवून दीपदान हे नक्की करू शकता. नंबर 7, त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठीचा एक छोटासा उपाय सांगते. विड्याचीच पानं घ्यायची, त्या विड्याच्या पानाला थोडंसं अत्तर लावायचं आणि हे पान माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे किंवा या विड्याच्या पानाला तुम्ही मधाचा एक थेंब देखील लावू शकता आणि अशा प्रकारे मधाचं देखील विड्याचं पान तुम्ही अर्पण केले तरी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे. बघा, हा धनवृद्धीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्ही अधिक महिन्याच्या पौर्णिमेला नक्की करावा. नंबर 8, अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर माता लक्ष्मीची सेवा ही पौर्णिमेला आवश्यक करावी. पौर्णिमा असल्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी देखील आपण पौर्णिमेला काही गोष्टी करू शकतो. जसे की आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू शकतो, जसे की वस्त्र आहे किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहे किंवा साखर आहे, खडीसाखर आहे, पांढऱ्या रंगाची मिठाई आहे. जे काही तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही नक्कीच दान करू शकता. त्यामुळे दान करण्यासाठी तुम्ही पांढऱ्याच रंगाच्या वस्तूचा वापर करा. या व्यतिरिक्त आपण दीपदान देखील करू शकतो. दान करायचं म्हटलं तर आपण कपड्याचं दान करू शकतो किंवा विविध प्रकारच्या वस्तूंचं देखील दान करू शकतो. नंबर 9, आज व उद्या पौर्णिमा आहे. दीपदानाला देखील जास्त महत्त्व आहे. तर हे दीपदान आपल्याला कुठे कुठे करायचं तर बघा, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावायचा आहे. त्यानंतर पुढचा जो दिवा असणार आहे तो कुठल्याही एका मंदिरात जाऊन आपल्याला दीपदान त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक दिवे देखील ठेवू शकता, पण कमीत कमी एक का होईना दीपदान आपल्याला मंदिरामध्ये करायचं आहे. या व्यतिरिक्त नदीच्या ठिकाणी जाऊन देखील आपण दीपदान करू शकतो. त्यामुळे दीपदान जर आपण अशा प्रकारे नदीवर जाऊन केलं तर त्याला देखील विशेष महत्त्व आहे. पण अगदीच तुम्हाला नदीवर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये देखील आपण जल भरून ठेवलेलं असतं, तेथे आपलं पाणी म्हणजे पिण्याचं पाणी आहे तर त्या ठिकाणी आपण एक दिवा प्रज्वलित करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्या अंगणामध्ये देखील दिवे प्रज्वलित करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. लक्ष्मी मातेला खिरी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे खिरीचाच नैवेद्य आपल्याला आवर्जून घरामध्ये बनवायचा आहे. नंबर 10, अजूनही जरी तुम्ही तुळशी मातेला सौभाग्याचे अलंकार अर्पण केले नसतील तर उद्याची संधी सोडू नका. तुळशी मातेला आवर्जून कुठलाही एक अलंकार, मग त्यामध्ये साध्या हिरव्या बांगड्या जरी असल्या तरीही तुळशी मातेला ते अर्पण करायचे आहेत किंवा आपली परिस्थिती थोडीशी चांगली असेल तर एखादी साडी किंवा ब्लाऊज पीस का होईना ते अर्पण करायचं आहे. ज्या ज्या वस्तू तुम्ही अर्पण करणार आहात त्या दुसऱ्या दिवशी एखाद्या गरीब महिलेला द्यायच्या आहेत. याने आपल्या घरातलं दुर्भाग्य जाऊन घरामध्ये सौभाग्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. नंबर 11, त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते. ज्याचा चंद्र खराब आहे त्यांनी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी. या व्यतिरिक्त ज्याचा चंद्र खराब नाही त्यांनी देखील चंद्राची पूजा केली तर त्यांचा मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते. निर्णय घेण्याची क्षमता त्यांची वाढत असते. त्यामुळे आज किंवा उद्या आपल्याला चंद्राला अर्ध्यही द्यायचं आहे.
दूध, पाणी आणि त्यामध्ये थोडीशी साखर या अशा प्रकारे एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ्य हे द्यायचं आहे. सूर्याला ज्याप्रमाणे अर्घ्य देतो त्याच पद्धतीने चंद्राला देखील आपल्याला अर्घ्य हे द्यायचं आहे. तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा एक दिवा लावून चंद्रदेवाला ओवाळा, त्यांना प्रणाम करा. अर्घ्य देताना कोणताही मंत्र येत नसेल तर साधा मंत्र म्हणा, ओम चंद्रदेवताय नमः. एक वाटी खीर घेऊन चंद्रदेवाला दाखवा आणि प्रार्थना करा, हे देवा तुम्ही याचा भोग स्वीकारा आणि याला प्रसाद बनवा. ही खीर नंतर घरातील सर्वांसाठी बनवलेल्या खीरीत मिक्स करा किंवा त्या वाटेतील प्रसाद घरामध्ये वाटून खा. हा लक्ष्मी स्थिर करण्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. याला हलक्यात घेऊ नका, करून पहा, खूप लाभ होतो. नंबर 12, यासोबत पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पितरांसाठी काही सेवा केल्या तर त्याचं देखील आपल्याला फळ मिळत असतं. पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते. तर उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे. आता पिंपळाच्या झाडाला जर आपण कणकेचा दिवा लावला तर निश्चितच आपल्याकडून देखील एक प्रकारचं दीपदान होणार आहे. त्यामुळे कणकेचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे. सोबत जाताना दूध मिश्रित पाणी आणि त्यामध्ये थोडासा गूळ अशा प्रकारे दूध मिश्रित पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे. याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. त्या ठिकाणी कमीत कमी 11 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे. नंबर 13, आपल्याला उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळेस 5 कापराच्या वड्या देखील जाळायच्या आहेत. आता या वड्या जाळताना तुम्ही एक छोटीशी वाटी किंवा पंती घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवू शकता आणि त्यावर 5 कापराच्या वड्या टाकून तुम्ही प्रज्वलित करू शकता. जर तुमच्याकडे 2 लवंग, 1 तमालपत्र असेल तर आवर्जून त्यामध्ये टाका. पण हे प्रज्वलित करत असताना तुम्हाला बाहेर बसायचं आहे आणि आपलं जे तोंड आहे ते आपल्या घराकडे असायला हवं. अशा पद्धतीने या कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. जोपर्यंत ते प्रज्वलित होत आहे तोपर्यंत एक तर श्री स्वामी समर्थ किंवा ओम ओम नमः शिवाय असं तुम्हाला म्हणायचं आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6, 6:15 यामध्ये करायचा आहे, म्हणजेच या दरम्यान करायचा आहे. त्यासोबतच घरासमोर देवघरासमोर देखील आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि त्या कापरासोबत आपल्याला लवंग देखील जाळायचा आहे. अशा प्रकारे जर आपण कापरासोबत लवंग जाळी तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. नंबर 14, 30 मे रोजी तर टाळायचेच आहे, पण 31 मे रोजी सुद्धा पूर्ण दिवस दुसऱ्याच्या घरचं अन्न टाळा. पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्याचं अन्न खाल्ल्याने आपल्या 15 दिवसाचा पुण्याचा क्षय होतो. आपण एवढ्या कष्टाने जप तप व्रत करतो, मग दुसऱ्याचं अन्न खाऊन आपले पुण्य का वाया घालवायचे. नंबर 15, या दिवशी गरिबांना दान दिले तर खरंच पुण्य मिळते. आता तुम्ही म्हणाल की आपण त्यांचे पुण्य तर घेत नाही ना. तर नाही, त्यांना खरोखर गरज असते आणि ते दानाचे पात्र मानले गेले आहेत. त्यांना दरिद्र नारायण समजून दान करा. हे देवा, आम्ही तुम्हालाच हे अर्पण करत आहोत, तुम्ही या रूपात बसला आहात या भावनेने दान करा. नंबर 16, पौर्णिमेच्या दिवशी तुळशी पान तोडू नये ही काळजी घ्यायची आहे. नंबर 17, आता जगाच्या पाठीवर कुठलीही तुमची कुळदेवी असेल, तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण हे करायचं असतं. या अधिक महिन्याचं औचित्य साधून आपल्या कुळदेवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि खरंच जर तुम्ही या अधिक महिन्यात तुमच्या मूळ पीठावर गेला असेल तर तुमची ती ओटी भरून झाली असेल आणि ज्यांची बाकी आहे किंवा जर ते आता 15 तारखेच्या आत जाणार आहेत त्यांनी तिथे ओटी भरली तरी हरकत नाही. कुळदेवीची ओटी आता आपण मूळ पीठावर जाऊन कुळदेवीची ओटी भरणं शक्य असेल तर सोन्याहून पिवळं, पण शक्य नसेल तर करायचं काय आहे, जवळपास देवीचं मंदिर असेल, आपल्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन ओटी भरायची आहे. तर आपल्या घरात कुळदेवीचा फोटो आहे, टाक आहे, मूर्ती आहे, तिथे सुद्धा तुम्ही आज किंवा उद्या पौर्णिमेला कुळदेवीची ओटी ही भरू शकता. नंबर 18, या अधिक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही वाण देखील देऊ शकता. मूळ पीठावर जाऊन दिलं तर अतिशय उत्तम, नाहीतर तुम्ही या पौर्णिमेचं औचित्य साधून देवीला वाण देऊ शकता. 33 बत्तासे 33 अनारसे दीपदान तुम्ही करू शकता. देवीला 33 दिव्यांचं दान करू शकता. एखादं तांब्याचं भांडं असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. कृष्णाला किंवा रामाला, महाराजांना यांना देखील वाण देण्याची इच्छा आहे तर त्यांनी यथाशक्ती तुम्ही वाणही देऊ शकता. नंबर 19, शेवटचं काम किंवा शेवटची जी सेवा आहे ती कसली, तर सवाशीण किंवा कुमारिकेची सेवा. बघा, अधिक महिना देखील आहे. समजा आपण पौर्णिमेच्या दिवशी जरी एखाद्या सुवासिनीला घरी बोलावलं, तिला हळदी कुंकू लावून तिची पूजा केली आणि तिला साधं दूध किंवा खीर खायला दिली तर त्याने देखील लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. त्या महिलेला जर काही दुसरेही देणं शक्य असेल, जसे की साडी चोळी आहे, बांगड्या आहे, शृंगाराचं एखादं साहित्य आहे, जे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला देणं शक्य होणार आहे, जरी तिला ते दिलं तरीही लक्ष्मी
मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तर अशा पद्धतीने 11 गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. जास्त मोठ्या वाटतात, परंतु करायला अजिबात अवघड नाही. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला शक्य होईल अशाच या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आवर्जून होता होईल तितक्या करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या. तसेच अधिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही नाही जमलं तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा हा आवर्जून लावा. हे दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम यांचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात आणि यामुळे देवी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्याला भरभरून धन, लाभ, सुख, शांती, समाधान सुद्धा मिळू शकतं. तसे दिवसा झोपू नका या दिवशी. तसेच या दिवशी जर तुम्ही दान केलं ना तर आपले पितृ सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि दान हे अमुक एक दिवशीच केले पाहिजे आणि त्या दिवसाला तितकंच महत्त्व असतं. तर असा हा अधिक पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. नक्की तुम्ही साजरी करा. सांगितल्याप्रमाणे सेवा करा, उपाय करा. 100% तुम्हाला त्याचा आयुष्यामध्ये खूप फायदा होईल. तर अत्यंत महत्त्वाची माहिती मलाही तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.